ज्ञानादेव झालाशी पाया तुका झालाशी कळस, तसा आमचा हा आरक्षणामधले तुकोबराचा कळस ठरत आहे। याचं कुठंतरी यांना पोटफोड उठलं आणि म्हणून हाकेसारख्या ठिकाणी उपोषणाला बसले। त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी आणि शेतकरी एक आहे। हा अन्यायाच्या विरोधातला लढा आहे, तो न्याय मिळवून देण्यासाठी आहे। आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी बांधवांच्या विरोधात नाही, तर हा प्रवर्ग आहे, ही कुठली जात नाही। मग निम्मा मराठा हा ओबीसी मध्ये आहे। या ठिकाणी बघा, आताच आमच्या सर्व भावांना हावळे पाटील सर्वांना ज्या ठिकाणी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं। महत्वाचा मुद्दा म्हणजे आताच हावळे पाटलांनी सांगितलं, मराठ्यांचा लढा हा जातीच्या विरोधात नाही, तो अन्यायाच्या विरोधातला लढा आहे। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, त्यावेळेस दलित बांधवांवर अन्यायाने अत्याचार होत होता। काही मुठभर लोकांनी अन्यायाने अत्याचार केला, त्यांचा अन्याय उकडून फेकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना 100% आरक्षण, एससी आणि एसटी याला 100% आरक्षण दिलं। तेच काम, त्या महापुरुषांचं काम आतापर्यंत आमच्या अनेक क्रांतिकारकांनी केलं। त्यामध्ये या ठिकाणी वडजे पाटील असतील, अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जावळे पाटील असतील, आणि त्यानंतर या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील असतील। आता हे लढा आमच्या शिखरावरती पोहोचलेला आहे। थोड्याच दिवसामध्ये आमचे जवळ 2-3 कोटी बांधव या ठिकाणी ओबीसी प्रवर्गात गेलेले आहे। आम्ही पूर्वी ओबीसीच होतो ना, आता सर्व जाणार आहे। याचं कुठंतरी यांना पोटफोड उठलं आणि म्हणून हाकेसारख्या ठिकाणी उपोषणाला बसले। आता अन्यायाच्या विरोधात लढा कसा आहे की आम्ही ऑलरेडी आमचे नातेवाईक जर बघितले ते ओबीसी आहेत, आणि त्याच्यामुळे सर्वच मराठ्यांनी हैदराबादचं गॅजेट या ठिकाणी हावळे पाटलांकडे उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी आणि शेतकरी एक आहे। मग तो कोणत्याही जातीचा असला तरी तो शेतकरी हा कुणबी आहे, असं एवढं जर उल्लेख असताना संत तुकाराम महाराज म्हणलेले होते की आम्ही कुणबियाच्या पोटी, म्हणजे ते सुद्धा कुणबियाच्या पोटी जन्माला आलते। एवढं जर पुरावे असताना आणि जर तुम्ही जर मराठ्याला म्हणत असाल तुम्ही कुठेतरी घुसखोरी करताय, ते साफ चुकीचं आहे। आणि मराठ्यांनी जो लढा दिलेला आहे, जरांगे पाटलांचा जो लढा आहे, हा अन्यायाच्या विरोधातला लढा आहे, तो न्याय मिळवून देण्यासाठी आहे। आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी बांधवांच्या विरोधात नाही, आणि ओबीसी हा प्रवर्ग आहे। पत्रकार साहेब, हा प्रवर्ग आहे। आमच्यापेक्षा तुम्ही जास्त या ठिकाणी अभ्यासू आहात, तर हा प्रवर्ग आहे, ही कुठली जात नाही। एसटी एससीचा प्रवर्ग आहे, एनटी व्हिजनटीचा एक प्रवर्ग आहे, या ठिकाणी ओबीसीचा प्रवर्ग आहे, ओपन प्रवर्ग आहे। मग निम्मा मराठा हा ओबीसी मध्ये आहे, निम्मा मराठा बाहेर आहे, आणि तो सर्व एकत्रित करण्याचं ऐतिहासिक काम या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलं। त्याच्यामुळे आम्ही जे महापुरुष आमचे पूर्वीचे गेले, मी तुम्हाला आता नाव सांगितले, अण्णासाहेब पाटलांनी गोळी घातली, वडजे पाटलांनी जागृती केली, मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांनी बलिदान अर्पण केलं, किती सभा घेतल्या, आणि जरांगे पाटलांनी तुका झालासे ज्ञानादेव झालाशी पाया तुका झालाशी कळस, तसा आमचा हा आरक्षणामधले तुकोबराचा कळस ठरत आहे। आणि त्याच्यामुळे मराठा समाज हा त्यांच्या पाठीमागे आहे। आता राहिला निवडणुकीचा विषय हा या ठिकाणी फक्त ज्यांनी आमच्या आता माया बहिणीवर लाठीचार्ज केला आणि ज्यांनी आमच्या मनोज जरांगे पाटलाकडे एवढे बलिदान झाले, त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त राजकीय पोळ्या भाजल्या, आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या विरोधामध्ये हा बंड होता, आणि म्हणून त्यांना या ठिकाणी पाडण्यात आलं।